चारी दिशांनी असंख्य नाती नजरेला पडती. शब्दरूपाने कथांमध्ये ती अलगद येऊनी रुजती. नात्यांमधल्या किती दिसाव्या तरल गुंतागुंती. उलगडू बघता हलक्या हाते गुंगुन जाते मती. गुंगुन जाते मती. कथा भय इथले संपत नाही. लेखन आणि वाचन डॉक्टर अनघा केसकर. कुणीतरी वाकून आपल्याकडे बघतंय. काय आहे हे काळं काळं आवाढव्य? शी, किळस येते अगदी. पुन्हा आलं ते कोणीतरी आपल्याजवळ. आपल्यावर हल्ला करायला टपलंय ते. अरे, हे तर भले मोठे कावळे आहेत, पण हे इतके कसे मोठे झाले आणि सारखे आपल्या जवळजवळ का करतायत? काय हवंय त्यांना? आपल्याला आता ते टोचा मारणार आहेत. त्यांना हाकलायला हवं. ठार मारायचं का त्यांना आपल्याला? पण कशासाठी? आणि हे शेजारी काय आहे पांढरं पांढरं, पृथ्वीसारखं गोल गोल? आपण कोण आहोत? तसाच एक पांढरा गोल. मग ते कावळे म्हणजे कोण आहेत? आपल्या घशाला कोरड पडली, छाती धडधडते, सर्व अंगभर नुसता घाम फुटलाय. ओरडायचा प्रयत्न केला तरी आवाज का फुटत नाही आपल्या तोंडातून? हातानं त्या कावळ्यांना हाकलायचा प्रयत्न करावा तर हात हलतच नाही आहेत. जणू काही कोणी बांधलेत दोरखंडानं आपले हात. असे तोडून टाकले पाहिजेत हे दोरखंड. कोणाला तरी मदतीला बोलवायला पाहिजे. मनोहरनं कोणाला तरी हाक मारायचा प्रयत्न केला. आ आ आ ए ए एवढेच आवाज बाहेर पडले. शेजारी निजलेल्या मनोहरच्या कंठातून विचित्र आवाज यायला लागले. तेव्हा नयनाला जाग आली. तो झोपेतच काहीतरी बोलायचा प्रयत्न करत होता आणि हाताला झटके दिल्यासारखं करत होता. अहो जागे व्हा. मनोहरचे खांदे घुसळून त्याला उठवत नयना म्हणाली. तिच्या डोळ्यावर अजून झोप होती. तिला साखर झोपेतून पुन्हा आजही उठवल्याचा राग चेहऱ्यावर दिसत होता. मनोहर खाडदिशी जागा झाला आणि उठून बसला. इकडे तिकडे बघत आपण घरातच आहोत अशी त्यांनी खात्री करून घेतली. ओशाळून तो नयनाला म्हणाला, सॉरी, आजही मी तुला उठवलं. तू झोप पुन्हा. आत्ताशी फक्त 4 वाजलेत आणि उठायची घाई करू नकोस. मी चहा बिहा करून घेईन. काहीतरी अरबट चरबट खाऊ नका म्हटलं तर ऐकत नाहीत आणि मला रोज त्रास हा असा. अंथरुणावर पडता पडता नयना रागेजल्या स्वरात पुटपुटली आणि एका कुशीवर वळून झोपून गेली. मनोहर मात्र तसाच बसून राहिला. डोक्यावर ढणाढणा पंखा फिरत असून तो मात्र घामाघूम झाला होता. अजूनही त्याच्या छातीत धडधड होत होती. हे असं पहिल्यांदा नव्हतं झालं. हे असं स्वप्न अधूनमधून त्याला पडलंच होतं. फक्त आज फरक असा की त्याच्यावर झडप घालू पाहणारे ते काळे आकार म्हणजे कावळे आहेत हे आज त्याला कळलं होतं. कावळ्यांची त्याला लहानपणापासून खूप किळस होती, पण त्यानं तो कधी घाबरला नव्हता. कावळ्यांना घाबरण्यासारखं काही नाही असं स्वतःला त्यानं समजावलं. त्यांनी विचार केला, काल त्यानं खरोखर काहीही तळकट मसालेदार खाल्लेलं नव्हतं. काल कशाला, ही असली स्वप्न पडायला लागल्यापासून नयनाच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी सारं खमंग चटपटीत खाणं बंद केलं होतं. संध्याकाळी चालायला जात होता. रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करत होता. नेमकं काय कारण होतं या स्वप्नांना? काय केल्यानं ती बंद होतील? आणखी फार तर आठवडाभर वाट पाहावी आणि नाहीच थांबली तर सुभाषकडे जाऊन यावं. तसं काही काळजी करण्यासारखं नाही आहे. मनोहरनं स्वतःची समजूत घातली. आजवरच्या त्याच्या आयुष्यात त्याला कधी स्वप्नविप्न पडली नव्हती. बेसूरनी भयानक स्वप्न तर कधीच नाही. त्यामुळे तो बराच बेचैन झाला होता. त्याला कशाची तरी भीती वाटते हे नयनाच्यामुळे लक्षातच आलं नव्हतं. ती आपली झोपमोड होतीये म्हणून त्याच्यावर रागवत होती. अर्थात तिनं काही विचारलं असतं तरी ह्याने काय सांगितलं असतं? कावळ्याची भीती वाटते असं? स्वतःचंच म्हणणं खोडून काढण्यासाठी त्याने जोराजोरात मान झटकली. पुढचा आठवडा मनोहर चक्क दुसऱ्या बेडरूममध्ये झोपला.
आपली झोपमोड होणार नाही याची हमी मिळाल्यामुळे नयनाला ती व्यवस्था ठीक वाटली. मनोहरची बेचैनी मात्र वाढत होती. रोज तेच ते स्वप्न आणि तशीच जीवघेणी भीती. 15 दिवसात त्याचा चेहरा एखाद्या आजाऱ्यासारखा दिसायला लागला. ऑफिसमध्ये तर एक दोघांनी त्याला टोकलंही. मग नाईलाजानी तो सुभाषकडे गेला आणि आपली तक्रार त्याच्या कानावर घातली. सुभाषनं त्याला खूप खोदून खोदून प्रश्न विचारले. काहीही विशेष घडलेलं त्याला आठवत नव्हतं. घरी किंवा ऑफिसमध्ये कसलेही तणाव नव्हते. मनोहरला कसलंही मानसिक दडपण नाही याची खात्री पटल्यावर सुभाषनं त्याला रेस्टिलसारखी एक गोळी लिहून दिली. शिवाय रोज 2 वेळ पाचक घ्यायला सांगितलं. बस. सुभाषच्या क्लिनिकमधून घरी जाता जाता मनोहर विचार करत होता, कावळाच काय येतो आपल्या स्वप्नात आणि आपण त्याला एवढं घाबरतो का? ते पांढरे चेंडूसारखे दिसणारे प्रचंड गोल म्हणजे आपण कुठेतरी पाहिलेत ते. कुठे बरं? घाटावर. त्याला एकदम तिथला तो मस्तकात भिनणारा जळक्या मासाचा वास आल्याचा भास झाला. गाडी चालवता चालवता मनोहर दचकलाच. ते गोळे म्हणजे चक्क पिंडदानाच्या वेळी ठेवतात तसे भाताचे पिंड आहेत. पिंडांचा विचार मनात आला आणि त्याला स्वातीची आठवण झाली. तिचा कळवळून आलेला फोनवरचा आवाज आठवला. धावत्या ट्रॅफिकमधून त्यांनी गाडी बाजूला काढली, रस्त्याच्या कडेला थांबवली आणि तो शांतपणे विचार करायला लागला. स्वातीला आपण टाळायला लागल्यापासून तिनं कितीतरी वेळा स्वतःहून फोन केले होते. आपल्याला भेटायची इच्छा प्रकट केली होती, पण आपल्याला ते सगळं टाळायचंच होतं. नको ते ऑकवर्ड प्रश्न तिने विचारले असते आणि त्यावर आपल्याकडे उत्तरं नव्हती. शेवटी तर ती निर्वाणीला आल्यासारखं बोलायला लागली होती. काय बरं म्हणाली होती ती तेव्हा? मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं. तू हे असं का करतोयस ते मला एकदा फक्त सांग. मी तुला त्रास देणार नाही, जाब विचारणार नाही. मात्र तू जर हे सांगितलं नाहीस ना तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही रे. तिच्यासारखी विचारी बाई हे असलं काही बोलेल असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. खरंच आपण तिची काय अवस्था करून टाकली. मनोहरच्या मनात आलं. खरं म्हणजे तिच्या मरणानं आपले सगळे प्रश्न चुटकीसारशी सुटणार होते. तरी तिच्या मरणाची कल्पना आपल्याला आवडली नव्हती. मात्र त्या कल्पनेनं काही आपण भयंकर कासावीस वगैरे झालो नव्हतो. कसंही करून तिच्यापासून आपल्याला फक्त सुटका हवी होती. नयनाला काही कळण्यापूर्वी सगळं थांबायला हवं होतं. आणि आता ती जर जास्तच गुंतत चालली होती तर आपण काय करणार होतो हे आपल्याला महाग पडलं असतं. आपण तिला काहीच उत्तर दिलं नव्हतं. असं काहीतरी प्लीज बोलू नकोस असं सांगण्याखेरीज आपण काहीही केलं नाही. तिला टाळतच राहिलो. तिनंही मग काही दिवसांनी नाद सोडला आपला. आता ह्याला 5-6 वर्ष होऊन गेली. आपण तर हे सगळं विसरूनच गेलो होतो. मग आता एकदम कशामुळे त्या जुन्या आठवणी सुप्त मनात अशा जाग्या व्हायला लागल्यात? मनोहरनं आपल्या स्मरणशक्तीला थोडा ताण दिला. तिची ती मैत्रीण मिसेस राव भेटली होती. केव्हा बरं? गेल्या महिन्याच्या शेवटी. बरोबर महिन्याचा शेवटचा शनिवार होता तो. तिनं स्वातीच्या कॅन्सरची बातमी आपल्याला सांगितली. 3rd स्टेजमध्ये आहे असं म्हणत होती. मुख्य म्हणजे ऑपरेशनला स्वातीनं ठाम नकार दिल्याचं तिनं सांगितलं होतं. स्वातीचं वय तसं काही फार नाही, मरायचं वय तर मुळीच नाही, पण तिला उपचारच करून घ्यायचे नाही आहेत म्हणे. हे ऐकलं तेव्हापासूनच ही स्वप्न पडायला लागली. मरण, मरणोत्तर जीवन, उत्तरक्रिया, पिंड, अतृप्त इच्छा या कशाचाच मनोहरनं आजवर गंभीरपणे विचार केला नव्हता. त्यामुळे त्याच्यावर त्याचा विश्वास असायचा किंवा नसायचा प्रश्नच नव्हता. स्वाती अगदी सिरियसली मनापासून हे कशाला म्हणेल. ती काही काळ मानसिक रुग्ण असल्याचं त्या अगोदरच्या फोनवर तिनं सांगितलं होतं. ॲक्यूट डिप्रेशन आलं होतं तिला. नाहीतर तिच्यासारखी आधुनिक विचारांची कर्तबगार मुलगी अशा भाकड कथावर विश्वास ठेवणारच नाही. आपणही त्यांना एवढं काही अपसेट व्हायचं कारण नाही आहे. अशी स्वतःच्या मनाची समजूत घालून मनोहरनं पुन्हा गाडी सुरू केली. मनावरचा ताण हलका करण्यासाठी त्यानं शीळ वाजवायचा क्षीण प्रयत्न केला. विचारांच्या नादात शीळ घालणं थांबून तो पुन्हा जुन्या आठवणीत केव्हा बुडला त्याला कळलं नाही. त्यावेळी मनोहरही ऑफिसला नुकताच बदलून आला होता. तिथल्या वातावरणाला अजूनही पुरता रुळलाही नव्हता. अर्थात नयना इंग्लंडला गेल्यामुळे सध्या तरी त्याची ब्रह्मचार्याची मठी असल्यामुळे घर शोधून ते सजवणं लावणं हा प्रकार नव्हता.
त्याच्या मामांच्या जुन्या आणि सध्या रिकाम्या असलेल्या छोट्या ब्लॉकमध्ये तो डोकं टेकायला जात असे. मोठ्या ओढीनं तिथं जावं असं काहीही नव्हतं आणि नयनाच्या धाकानं वेळच्या वेळी घरी जायचा काचही नव्हता. गेले काही महिने त्यांच्या ऑफिसात नूतनीकरणाचे वारे व्हायला लागले होते. नव्या स्पर्धेच्या युगाला सामोरं जाण्यासाठी कंपनीनं संगणकीकरणाचा निर्णय घेतला होता. त्यासाठी काही संगणक तज्ज्ञ बाहेरून प्रोजेक्टवर आणले होते. नवी विटी नवा राज ह्या न्यायानं कंपनीच्या सर्व स्टाफला संगणकाची किमान तोंड ओळख तरी करून घ्यावी लागणार होती. मुळात या संगणकीकरणाच्या आवश्यकतेविषयी मनोहरसारख्या जरा जुन्या झालेल्या लोकांना बऱ्याच शंका होत्या. तरुण मंडळींचं हे नवीन फॅड आहे आणि यथावकाश ते ओसरेल असं त्याला वाटलं होतं. तसा तो काही खूप मोठा किंवा सिनियर नव्हता, पण कायम शिकत राहून स्वतःची गुणवत्ता अधिकाधिक वाढवायला हवी या विचारांचा पगडा मनावर बसायच्या आधीच्या काळातला होता. त्याची इच्छा असो वा नसो त्यालाही ते शिकायला लागणार होतं. ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधल्या काही तरुण मंडळींना त्यासाठी कंपनीकडून पाचारण केलं गेलं होतं. त्यातल्या इतर मुलामुलींप्रमाणे स्वाती त्याच्या लक्षात राहिली नसती. स्वातीची आणि त्याची पहिली भेट अगदी लक्षात न राहण्याइतकी सपक झाली होती. खरं म्हणजे 4 जणीत उठून दिसावं असं तिचं व्यक्तिमत्व होतं. अटकर बांधा, दाट तपकिरी रंगाच्या केसांची चेहऱ्याभोवतीची महिरप, त्या केसांच्या कपाळावर मुद्दाम रोळत ठेवलेल्या पण चुकार भासणाऱ्या बटा, गव्हाळ रंग आणि गालावर कायम कमी अधिक प्रमाणात उमटणाऱ्या खळ्या. तिची कामाची तडफही लगेच नजरेत भरेल अशी होती. आपल्याच व्यापात दंग असणाऱ्या मनोहरनं तिची नोंद घेतली नव्हती, पण स्वातीनं केलेलं पहिलं प्रेझेंटेशनच खूप भाव खाऊन गेलं. सर्वांच्या चर्चेचा विषय बनलेली ही कोण मुलगी आहे ह्या कुतूहलापोटी त्यानं तिच्याशी झालेली औपचारिक ओळख थोडी वाढवली. योगायोग असा की कंपनीनं तिचं काम पाहून नेमकी तिची नेमणूक आणखी वाढवली. संगणकाविषयीची त्यांच्या मनातली भीती, आतून अकारण वाटणारा विरोध तिनंच दूर केला होता. सगळ्या गोष्टी अगदी सोप्या करून सांगायची हातोटी तिच्यापाशी होती. त्यामुळे संगणकाशी दोस्ती करता करता त्यांच्या ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीत झालं. रूपाकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज करता येत नव्हता, पण ज्या पदावर ती काम करत होती आणि ज्या सफाईदारपणे तिचं काम करत होती त्यावरून किमान 10 वर्ष तरी ती ह्या व्यवसायात असावी असं मनोहरला वाटलं. लहानखोरा बांधा असल्यानं ती 30च्या आतली वाटली तरी 35च्या पुढची असेल असा मनोहरनं तर्क केला होता. त्यांची दोघांची मैत्री झाली तरी स्वातीच्या घरच्या लोकांची मनोहरला काहीच माहिती नव्हती. मात्र अधूनमधून तिच्या मोबाईलवर भावाचा नाही तर वडिलांचा फोन आलेला त्याला माहीत होतं. तोही तिच्याशी घरच्या गोष्टी कधी बोलला नव्हता. तिच्या गळ्यात मंगळसूत्र नसायचं. कपड्यांची रंगसंगती साधणारे दागिने घालायची तिला खूप आवड होती. कधीकधी ती हाताच्या 5 बोटात अंगठ्या घालायची. कधी ढगळ टी-शर्ट आणि जीन्स घातल्या तर मनगटी घड्याळाखरीज अंगावर कोणताच दागिना नसायचा. या IT क्षेत्रातल्या मुलींच्या पेहरावावरून त्यांच्या वयाविषयी, वैवाहिक स्थितीविषयी काहीही अंदाज बांधण्यात अर्थ नसतो हे त्याला माहीत होतं. अर्थात तिच्यासारखी एवढी स्मार्ट चुणचुणीत मुलगी केव्हाच कोणीतरी गटवली असेल याविषयी त्याला शंका नव्हती. मात्र तिच्या बोलण्यात चुकूनही कधी तिच्या नवऱ्याचा किंवा मुलांचा उल्लेख नसायचा. पण तसा विचार केला तर मनोहरच्या बोलण्यात तरी कुठे नयनाचा कधी उल्लेख असायचा. हैदराबादहून काही महिन्यांसाठी म्हणून आलेली ही मुलगी इथे कुठे राहते, कुठे जेवते याची त्यानं सुरुवातीला चौकशी केली नव्हती. काम कितीही रेंगाळलं तरी तिची थांबायला कुरकुर नसायची आणि विकेंडलाही जादा काम उचलायची तिची तयारी होती. म्हणजे विकेंड साधून आपल्या गावी आपल्या माणसात जायची ओढ तिच्यात कधी दिसली नव्हती. मनोहरही तेव्हा एकटाच होता. मनोहरच्या गोळमोळीत विरोधाला भीक न घालता नयना लंडनला 1.5 वर्षासाठी स्पेशल ट्रेनिंगसाठी गेली होती. त्यासाठी इतक्यात मूल न होऊ देण्याचा निर्णयही तिनं घेऊन टाकला होता. त्यामुळे त्याला घरी जाण्याची तशी फार घाई नसायची. अजूनही इथे त्याच्या फारशा ओळखी झालेल्या नव्हत्या. स्वातीच्या मनमोकळ्या वागण्यामुळे ते या परिस्थितीत एकमेकांच्या जवळ येत गेले. बाहेर खाणं पिणं, कधीतरी नाटक सिनेमा पाहणं इथपर्यंत त्यांच्या ओळखीची वाटचाल झाली. तेव्हा त्यानं तिला तिच्या कुटुंबाविषयी प्रथम विचारलं होतं. ती अविवाहित आहे आणि कुणातही शब्दानं गुंतलेली नाही हे ऐकल्यावर त्याला जेवढं आश्चर्य वाटलं होतं तेवढाच आनंदही झाला होता. तिनं त्याच्याविषयी काही विचारायच्या आत त्यानं विषयच बदलला होता. खरं म्हणजे तेव्हा त्यानं तिला नयनाविषयी सांगायला हवं होतं,
पण कोणतंही खास कारण नसतानाही त्यानं नयनाविषयी तिला काहीही सांगितलं नव्हतं. आपल्याला सध्या नयनाचा राग आल्याने आपण असं वागतोय अशी मनोहरनं स्वतःची समजूत घातली. आणि ज्या अर्थी आपल्याला त्यानं काही सांगितलं नाही त्या अर्थी मनोहरही आपल्याप्रमाणे अविवाहित आहे असं ती धरून चालली. तसं तिला वाटतंय हेही मनोहरला कळलं होतं. ते तिचं गृहीत खोटं आहे हे मनोहरनं तिला कधीच समजू दिलं नव्हतं. ती आपल्यात गुंते आहे हे समजत होतं तरी त्यानं तिला सावध केलं नव्हतं. एवढंच नाही तर तिचा गैरसमज दृढ व्हावा असंच तो वागत राहिला. कारण त्याच्याही नकळत तोपर्यंत तोही तिच्यात पुरता गुंतला होता. नयनाच्या तुलनेत स्वाती त्याला खूप बोलगेवढी, आकर्षक आणि लाघवी वाटायला लागली होती. काही कारण नसताना नयनाबरोबर स्वातीची तुलना करायची त्याला सवय लागत होती. नयना जरुरीपेक्षा जरा जास्तच रोखठोक बोलणारी आहे, त्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली गेली तरी तिला परवा नसते हे स्वातीशी ओळख झाल्यापासून मनोहरला प्रकर्षाने जाणवायला लागलं होतं. मनकवडेपणातही ती नयनापेक्षा उजवी आहे असं त्याला वाटायचं. स्वाती कोणत्याही इतर प्रोफेशनल मुली इतकी व्यवहारी, खुल्या मनाची आणि धीट होती, पण तिच्या बोलण्यात एक मार्दव असायचं. कुठलीही गोष्ट करताना त्यात पूर्ण रस घेऊन ती करायची. तिची ती कामाविषयीची उत्कटता नुसती बघायला इतकी छान वाटायची. तिच्या सर्वच भावना आणि प्रतिसाद तितकेच उत्कट असतील असं ज्या क्षणी मनोहरला वाटलं त्या क्षणी त्याच्या शरीरातून अनावर लाटा उसळायला लागल्या. अनपेक्षितपणे मनानेच तो तिच्या शरीराशी प्रणय चाळे करायला लागला. नयनाचा दीर्घ विरह आणि त्यामुळे मनाविरुद्ध त्याच्यावर लादलं गेलेलं ब्रह्मचर्यच फक्त याला कारणीभूत नव्हतं. मानसिक पातळीवरची का होईना पण ही दोघींची तो करत असलेली प्रतारणा त्याला खटकत होती. त्यावर त्याच्याकडे उपाय मात्र नव्हता. आत्तासुद्धा हे सर्व आठवताना त्याच्या अंगावर नवा मोहर आल्याची सुखद भावना त्याला झाली. प्रेयसी असताना आणि विशेषतः पत्नी झाल्यावर नयनानं त्याच्यावर हुकमत गाजवली होती. उलट स्वाती नेहमीच मनोहरच्या आवडीनिवडी आणि मूड पाहून वागायची. त्यामुळे आपण कोणाच्या तरी आयुष्यात विशेष आहोत ही सुखद भावना आपोआप निर्माण व्हायची. कधी नव्हे इतका त्याला त्याचा आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटायचा. नयनाविषयी लवकरात लवकर स्वातीला सांगून टाकलं पाहिजे असं मनाशी घोकलं तर ते सांगणं त्याला जमत नव्हतं. या खेळाचा शेवट काय होणार आहे हे त्याला माहीत नव्हतं, तरी हा घातक खेळ तो खेळतच राहिला. ती त्याच्यावर प्रेमळ हक्क बजवायला लागली तेव्हा तोही तिला प्रतिसाद द्यायला लागला. ज्या दिवशी स्वातीनं स्वतःला आपणहून त्याच्या स्वाधीन करण्यासाठी पुढाकार घेतला तेव्हा त्याचा स्वतःवरचा ताबा सुटला. ऑफिसनंतर बाहेरच पोटपूजा करून ते सिनेमाला जाणार होते. मनोहरचं घर वाटेवर असल्यानं तिथे स्वातीनं कपडे बदलावे आणि पुढे जावं असा खरा बेत होता. मग मनोहरच्या घरी जातानाच बरोबरच काहीतरी खाद्यपदार्थ न्यावे आणि तिकडे खावे असं ऐनवेळी स्वातीला सुचलं. त्या दोघांनाही वावगं किंवा धोक्याचं काही वाटलं नव्हतं. पण त्याच्या घरी गेल्यावर झालं भलतंच. त्या छोट्या जागेत दोघांचं एकत्र वावरणं दोघांनाही इतकं धुंद करून गेलं की ते संपूच नाही असं वाटायला लागलं. आज आपण सिनेमाला गेलंच पाहिजे का? स्वातीनं त्याला विचारलं होतं. हे विचारताना तिच्या डोळ्यात आर्जव होतं, मार्दव होतं आणि आणखी बरंच काही होतं. एखादी स्त्री आपल्याविषयी इतक्या उत्कटतेनं अशा पद्धतीनं आपल्या भावना, वासना व्यक्त करू शकते हे मनोहरच्या कल्पनेबाहेरचं होतं. एखाद्या कॉलेज तरुणाप्रमाणे त्याच्या सर्वांगातून थरथर झाली. त्याकडे दुर्लक्ष करून सावधपणे आत्ताच तिला सगळं सांगून टाकणं कितीही योग्य असलं तरी ते त्याच्या आवाक्याबाहेरचं होतं. ॲज यू विश, माझा काही तसा आग्रह नाही, घोगरट आवाजातली थरथर लपवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्या उद्दीपित झालेल्या भावना तिला कळल्या नसतील असं मात्र त्याला वाटलं नाही. आपण दोघांनीच इथे बसून एकमेकांच्या सहवासाचा आनंद घ्यावा असं मला वाटतंय. त्याच्या हातावर आपला घामेजला तळवा ठेवत चकाकत्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत ती म्हणाली होती. तिच्या त्या आविर्भावाकडे पाहिल्यावर आज सळसळणारी विष थोपवणं त्याच्या हातात राहिलं नाही. मला तुला काही सांगायचं आहे हे ओठावर आलेले शब्द घशातच विरून गेले. इतका वेळ थोपवून धरलेला संयमाचा बांध एकांतातल्या त्या भावूक स्पर्शानं फुटला. प्रेम, लग्न यापैकी एकही शब्द न उच्चारता त्यामध्ये येणाऱ्या सगळ्या पायऱ्या त्या दिवशी त्यांनी भराभर ओलांडल्या. मनोहरला स्त्रीसुख नवीन नव्हतं, पण स्वातीच्या आवेगामुळे त्या सुखाची उंची इतकी वाढली की तो पहिला अनुभव असावा असं त्याला वाटून गेलं.
स्वाती तर अक्षरशः तृप्तीच्या लाटेनं वेढल्यासारखी दिसत होती. मनोहरला तिच्या नजरेला नजर देणं अवघड वाटत होतं. ती मात्र आपल्याच धुंदीत त्याच्या अंगावर हात टाकून त्याची जवळीक निःशब्दपणे निसंकोचपणे आतपर्यंत शोषून घेण्याचा प्रयत्न करत होती. त्या क्षणी तिला वास्तवाचं भान देणं शक्य नव्हतं. सुखाच्या शिखरावरून तिला खाली खेचायची इच्छा किंवा धाडस मनोहरपाशी नव्हतं. त्यानंतर त्यांची गाठ पडली तेव्हा स्वातीच्या वागण्यात संकोचाचा मागमूसही उरला नव्हता. उलट आणखी मोकळेपणा आला होता. मनोहरला मात्र यापुढे हे असं आंधळी कोशिंबीर खेळत राहणं बरोबर वाटलं नव्हतं. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ते दोघेच निघाले तेव्हा तो घसा खाकरून म्हणाला, परवाच्या प्रकाराबद्दल मी तुझी माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आपण असं काही करायला नको होतं. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. सॉरी? माझ्यात गुंतल्याचं तुला पश्चाताप होतोय का? तुझ्या माझ्यात कधी ना कधीतरी हे होणारच होतं ना? थोडंसं हसत आणि थोडंसं आश्चर्यानं स्वातीनं विचारलं. नाही, त्याविषयीच मला तुझ्याशी बोलायचं आहे. तिच्या नजरेपासून आपली नजर दूर करत मनोहर म्हणाला. त्याचा गंभीर चेहरा, अपराधी भाव आणि नजरेला नजर न देणं सगळंच स्वातीला चमत्कारिक वाटलं. एनिथिंग सिरियस? आर यू ओके? तिने विचारलं. आपण कुठेतरी निवांत बसून बोलूया. माझ्या घरी जाऊया. तिथे गेल्यावरच बोलू आपण. एवढं बोलून त्यानं रिक्षा थांबवली. रिक्षात मनोहर गप्प गप्प होता. त्याचं मन हलकं करण्यासाठी स्वातीनं वर्तमानपत्रातल्या बातमीतून समजलेल्या नव्या स्कॅमबद्दल बोलायचा प्रयत्न केला. पण समोर वाढून ठेवलेल्या प्रसंगाची कल्पना असल्यानं मनोहर एका अक्षरी उत्तरांखेरीज काही बोलायलाच तयार नव्हता. चहा घेणार ना? पटकन करतो. घरात शिरल्याबरोबर तो म्हणाला. आज आपणच चहा करून त्याला ऐता द्यावा असं स्वातीला वाटत होतं. पण तसा प्रस्ताव करायची तिला भीती वाटली. त्याला नको वाटत असलेली जवळीक आपण आता त्याच्यावर लादून स्वतःला सवंग करायची तिला इच्छाही नव्हती. मनोहर सांगायला लागला, मी बरेच वेळा तुला सांगायचं ठरवत होतो, पण माझी जीभ रेटतच नव्हती. परवा जे काही झालं ते पूर्वनियोजित नव्हतं ह्याची तुला खात्री आहे ना? असं काही घडेल याची मला कल्पना नव्हती. आणि आत्ता मी जे सांगणार आहे ते ऐकून तुला शॉक बसेल. माझं लग्न झालेलं आहे. माझी बायको सध्या 1.5 वर्षासाठी इंग्लंडला ट्रेनिंगसाठी गेली. एका दमात त्यांनी सांगून टाकलं. बघता बघता स्वातीचा चेहरा पांढरा फटक पडला. नाही नाही अशा अर्थानं मान हलवत ती ओक्साबोक्षी रडायला लागली. तिला जवळ घेऊन तिची समजूत घालावी असं मनोहरला मनापासून वाटलं होतं. पण ते बरोबर दिसलं नसतं. तिनं आणखीनच गैरसमज करून घेतला असता. आणि अगदी खरं बोलायचं तर पुन्हा आपला तोल जाणारच नाही याची मनोहरला खात्री नव्हती. ती जे काही म्हणेल ते ऐकून घेणं भागच होतं. तुम्ही मला फसवलं. मला कधीच का बोलला नाहीत तुम्ही? तिनं विचारलं. तुला फसवण्याची माझी अजिबात इच्छा नव्हती. आणि अगदी खरं बोलायचं तर तू मला तसं कधी विचारलंच नव्हतंस. विचारलं असतंस तर काही मी धादांत खोटं सांगितलं नसतं. अर्थात हे काही माझ्या वागण्याचं समर्थन होणार नाही. मनोहर म्हणाला. हे कळतंय ना? मग का तसं वागलास? ज्या गतीनं आणि पद्धतीनं आपली ओळख वाढत होती तिच्या मोहात मी पडलो. मी खरं काय ते कबूल करून टाकतो. तुला गमावायची मला भीती वाटत होती. गमावायची याचा अर्थ काय? स्वतः विवाहित असून तुम्ही मला मिळवणार कसे होतात? का तुम्हाला माझ्या देहाशीच फक्त कर्तव्य होतं? रागावून तिनं विचारलं. तुझा राग मला समजतो. तू जे काही बोलशील ते मला ऐकून घ्यायलाच पाहिजे. मला मोह होता तो फक्त तुझ्या देहाचाच नाही सहवासाचाही होता. तसं नसतं तर आजही मी तुला अंधारात ठेवलं असतं. आणि जरा नीट आठवून पहा, त्या दिवशीसुद्धा पुढाकार माझा नव्हता. स्वाती दुखावलेल्या नजरेनं मनोहरकडे पाहत राहिली. त्यावर प्रतिवाद करायला तिला जागाच नव्हती. पण तरी ती म्हणाली, तुम्ही विवाहित आहात हे मला माहिती असतं तर कदाचित मी नक्कीच इतकी वावले नसते. मी खरंच इतकी चीप आहे असं वाटलं तुम्हाला? अजिबात नाही वाटलं. हे माहीत असतं तर तू अजिबातच संबंध सोडला असतास ही मला भीती वाटत होती. आणि ते मला नको होतं. मला शारीरिक आकर्षण नव्हतं असं मी खोटेपणानं म्हणणार नाही. तो एक जबरदस्त ड्रायव्हिंग फोर्स होता. आणि प्रामाणिकपणे बोलायचं तर आजही आहे. तिच्या नजरेला नजर भिडवून हे शेवटचं वाक्य बोलताना मनोहरचा आवाज घोगरट झाला होता आणि सर्वांगातून एक अनाकलनीय लहर दौडत गेली होती.
आजही ते आठवताना त्याला त्या उत्कट भावनेचा पुनःप्रत्यय आला. बहुधा स्वातीची वेगळी अवस्था नसावी. त्यात तशा अवस्थेतही इतका अपेक्षाभंग, इतकी निराश झालेली असताना त्याच्या त्या स्पष्टोक्तीनं तिच्या चेहऱ्यावर लाली पसरली होती आणि शरीराला कंप सुटला होता. 4 फुटावरूनही मनोहरला ते स्पष्ट जाणवलं होतं. नंतर किती वेळ ती त्याच्यावर आगपाखड करत राहिली, तो ऐकत राहिला. खूप वेळ ते एकमेकांशी बोलत राहिले. आता ह्यानंतर पुढे काय करायचं, एकमेकांशी कितपत संबंध ठेवायचे, हे आता स्वातीच्या हातात होतं. तिचा निर्णय मान्य करण्याखेरीज मनोहर पुढे पर्याय नव्हता. आपण स्वतः एका बाईशी लग्नाले बांधलेले असून सुद्धा दुसरीशी संधान जोडताना त्याला अपराधी कसं वाटलं नाही, या स्वातीच्या प्रश्नाला मनोहरनं खरं खरं उत्तर दिलं होतं. नयनाशी प्रतारणा केल्याचा त्याला खूप त्रास होत होता. एका रीतीनं तो दोघींच्यावरही अन्याय करतोय हे त्याला कळत होतं. पण स्वातीविषयी जी ओढ त्याला वाटत होती तशी आजवर इतर कोणाबद्दलही त्याला वाटली नव्हती, हे त्यानं अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं. खरं म्हणजे या विधानाचाही स्वातीला राग यायला हवा होता. तिनं त्याची निर्भर्त्सना करायला हवी होती. पण ते ऐकल्यावर तिच्या मनाविरुद्ध तिला एक प्रकारचा थरार वाटला होता. आपण कुणाला इतकं वेडं करू शकतो आणि ती व्यक्ती ते आपल्यापाशी कबूल करू शकते, हे तिला सर्वस्वी नवीन होतं. शिवाय मनोहरच्या सगळ्या बोलण्याला खरेपणाची डूब होती. त्याच्या तोंडून ते सगळं ऐकताना तिला कधी कधी संकोच वाटत होता, तर कधी अभिमान. कोणतीही शहाणी समंजस मुलगी अशा परिस्थितीत असा प्रतिसाद देईल असं स्वातीला जर कोणी सांगितलं असतं तर तिचा विश्वासच बसला नसता. स्वातीच्या इथल्या कामाचे थोडेच दिवस उरले होते. ते संपले की कंपनीकडून इथलेच प्रोजेक्ट्स मिळवायचे किंवा इथे बदली करून घ्यायची असे मनसुबे तिनं रंगवले होते. आता मात्र ती परत हैदराबादला जाऊन नवं आयुष्य सुरू करणार होती. तोपर्यंत दोघांनी शक्यतो एकमेकांपासून लांब राहणंच योग्य होईल, या स्वातीच्या सांगण्याला मनोहरनं मान्यता दिली आणि त्यांची भेट संपली. 2 दिवस ते कामाव्यतिरिक्त ऑफिसमध्येही बोलले नाहीत. बहुधा त्याचा मनोहरपेक्षा जास्त त्रास स्वातीला झाला होता. आता ती एकटी पडली होती, भयंकर निराश झाली होती. मग तिनेच त्याला आपल्याला काही बोलायचं आहे असं सांगून ऑफिसनंतर भेटायला सांगितलं. नेहमीच्या हॉटेलात ते निमूटपणाने गेले. दोघांच्यात आता बोलण्यासारखं, चर्चा करण्यासारखं काही उरलंच नव्हतं. दोघांमध्ये पहिला जो निरागस मोकळेपणा होता तो आता राहिला नव्हता. पण एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण अजिबात ओसरलं नव्हतं. एकमेकांशिवाय त्यांना चैन पडत नव्हतं, दुसरं काही सुचत नव्हतं. बुद्धीला जे वाटत होतं ते शरीराला आणि मनाला मान्य होत नव्हतं. जे काही थोडे दिवस आपल्या हाताशी आहेत त्या दरम्यान पूर्वीसारखंच भेटत राहावं असं मनोहरनं सुचवायचाच अवकाश लगेच स्वाती तयार झाली. आपण काय करतोय याची तिला पूर्ण कल्पना होती. पण तिचं मन आता काहीसं बेफिकीर झालं होतं. औट घटकेचा आनंद घ्यायला उत्सुक झालं होतं. ती त्याच्यात पूर्ण गुंतून गेली होती. पुन्हा आपला तोल जाईल असं मात्र आपण काही करायचं नाही असं दोघांनी एकमेकांना बजावलं आणि दोघांनी ते मनापासून मान्यही केलं. मात्र ते कितपत पाळलं जाणार होतं याबद्दल दोघांच्याही मनात शंका होती. नंतरच्या दिवसात ते एकमेकांशी खूप बोलले. मनोहरनं तिला नयनाशी त्याचं लग्न कसं ठरलं ते सांगितलं. आजही त्याला ती आवडत होती, पण ती कशी खूप महत्त्वाकांक्षी आहे आणि त्यामुळेच त्याच्या संमतीची वाट न पाहता इंग्लंडला कशी निघून गेली हेही त्यांनी सांगितलं. स्वातीची सहानुभूती मिळवायचा तो प्रयत्न नव्हता. इतके दिवस जे त्यानं ओठावर आणायचं टाळलं होतं ते सगळं तिच्याशी आता त्याला बोलावंसं वाटत होतं. तिनेही आपल्या बालपणातल्या गोष्टी, नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांच्याबद्दल सांगितलं. तिच्या मनात लहानपणापासून जळमटासारखे साठलेले अनेक छोटे छोटे गंड त्याला सांगताना ती थोडीही लाजली नाही. आपल्या चुका, कमतरता, पश्चात्ताप हे सगळं त्याच्यापाशी बोलून टाकल्यावर तिला मोकळं मोकळं वाटायचं. या गोष्टी तिनं तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणींकडे किंवा आईकडेही कधी कबूल केल्या नव्हत्या. गंमत अशी की तिच्या प्रत्येक दोषाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला मनोहरनं तिला मदत केली. तिचं स्वतःविषयीचं मत सुधारायला मदत केली. आपल्यातल्या कमजोरी आणि लोकांनी वेळोवेळी दिलेली अपमानास्पद वागणूक तिच्याकडे सांगितल्यावर मनोहरलाही हलकं हलकं वाटायचं. नयनानी त्याचा केलेला पाणउतारा, त्याचे भयगंड, त्याची छोटी मोठी यश तिला हळूहळू माहीत व्हायला लागली. एवढंच काय, नयनाबद्दल त्याच्या मनात असलेली ओढ आणि राग, कौतुक आणि तिटकारा या गोष्टी सांगायला त्याला जशी लाज वाटली नव्हती तशी तिला ते समजून घेताना अडचण भासली नव्हती.
त्याचे विचार सुस्पष्ट व्हावेत यासाठी ती धडपडली होती. नयनाच्या आक्रमक स्वभावाची आपल्याला खूप भीती वाटते आणि तिच्या हुकमत गाजवण्याच्या स्वभावाची चीड आली तरी त्याला आपण विरोध करू शकत नाही हे कबूल करताना त्याला किती अवघड वाटलं असेल हे त्याच्या चेहऱ्याकडे पाहून स्वातीला समजलं होतं. त्याबद्दल तिला त्याची दया आणि नयनाचा राग आला होता. तिच्या या प्रतिक्रियेची मनोहरला गंमत वाटली होती. स्वातीनं लहानपणापासून पाहिलेली स्वप्न, त्यासाठी घरच्या लोकांची करावी लागलेली भांडणं, वादावादी सगळं त्याला सांगितलं. लग्न न करता करिअरच्या मागे लागल्याबद्दल आईने तिच्याशी धरलेला अबोला तिला किती त्रासदायक झाला होता हे सांगताना ती खूप हळवी झाली होती. तिला लग्न करायचं नव्हतं असं नाही, तसं ती कधी म्हणालीही नव्हती, पण तिला तिच्या मनासारखा जोडीदार हवा होता आणि त्यासाठी कितीही थांबायची तिची तयारी होती. हे सगळं समजून घेणं आईच्या विचारांच्या आवाक्याबाहेरचं होतं. मनोहरशी ओळख झाल्यापासून आता आईशी असलेला आपला अबोला संपणार अशी तिला खात्री वाटायला लागली होती. तिच्या वेड्या मनानं गेल्या महिन्याभरात पाहिलेली सुंदर स्वप्न, त्याच्यात पाहिलेलं आपल्या स्वप्नातल्या जोडीदाराचं रूप आणि नंतर झालेली घोर निराशा त्याला सांगताना तिची अवस्था अगदी केविलवाणी झाली होती. नाही म्हटलं तरी जवळ येऊ घातलेल्या ताटातुटीच्या विचारानंही ते दोघंजणं कासावीस झाले होते. त्या दिवशी तिची समजूत घालता घालता मनोहर नेहमीपेक्षा जास्तच भावूक झाला होता. त्यानिमित्तानं ती दोघं पुन्हा शरीरानं इतकी जवळ आली की आपल्या निर्णयाचा, होणाऱ्या परिणामांचा कशाचाही विचार न करता त्यांनी पुन्हा एकदा सर्व बंधनं झुगारून दिली होती. स्वातीचा या ऑफिसातला शेवटचा आठवडाही संपत आला होता. स्वाती हैदराबादला एकदा गेली की या सुखद आठवणीवरच पुढचं सगळं आयुष्य त्यांना घालवायचं होतं. म्हणून आत्ता राहिलेल्या 4 दिवसांचा पुरेपूर फायदा करून घ्यायचा असं त्यांनी ठरवून टाकलं. आज इतक्या वर्षानंतर ते सोनेरी दिवस आठवताना मनोहरच्या अंगावर शहारा येत होता. स्वाती परत गेली. नयनाला यायला 8 महिने बाकी होते. सारं जग आपल्याला खायला उठलंय असं मनोहरला वाटत होतं. स्वातीची तिकडे वेगळी अवस्था नव्हती. कामाशिवाय एकमेकांशी बोलायचं नाही असं जरी त्यांनी ठरवलं असलं तरी दिवसाआड काहीतरी कारण काढून मनोहर तिला फोन करत राहिला. फोनवर बोलतानाही तिची अनुपस्थिती त्याला कशी जाणवते हे तो सांगायचा आणि तिची अवस्थासुद्धा त्यापेक्षा निराळी नव्हती. त्यामुळे ते नाजूक फसवेबंद कठोरपणे तोडायची स्वातीची टाप झाली नाही. त्या काळात कशी कोण जाणे, पण या सगळ्या गोष्टींची कुणकुण नयनाला लागली होती. नक्की काय झालं, त्याच्याबरोबर कोण असायचं हे तिला कळलं नव्हतं, पण तिनं तिथूनच प्रश्नांचा भडीमार सुरू केला. अधूनमधून तिच्या भावाचा फोन यायला लागला. एक मोठं पत्र पाठवून तिनं त्याला स्पष्टीकरणही विचारली होती. मनातल्या मनात मनोहर कितीही कुढला चिडला तरी नयनाला किंवा तिच्या भावाला दुखवणं त्याच्या स्वभाव धर्माविरुद्ध होतं. या असल्या कटकटी करण्यापेक्षा स्वातीशी संपर्क तोडणं त्याला श्रेयस्कर वाटलं. नयनानंही आपला तिथला मुक्काम आता आवरता घ्यायचा निर्णय घेऊन टाकला. तिच्या परत येण्याच्या निर्णयाने त्याला आनंद झाला नव्हता, उलट धास्ती वाटत होती. स्वाती त्याची ही मनस्थिती नीट समजू शकली असती, पण तो मार्ग स्वतःसाठी त्यानं बंद केला होता. हळूहळू मनोहरच्या फोनचं प्रमाण कमी होत गेलं. स्वातीने फोन केला तर प्रत्येक वेळी तो फोनवर भेटेलच अशी शाश्वती नसायची. जसजसा काळ पुढे सरकेल तसतसा मनोहरचा विरह सहन करणं आपल्याही अंगवळणी पडत जाईल असा स्वातीचा भ्रम होता. पण कुठलीही छोटीशी गोष्ट देखील त्याच्याशी बोलून मोकळं होण्याची तिला इतकी सवय होऊन गेली होती की तसं केल्याशिवाय आता तिला चैनच पडायचं नाही. कित्येक वेळा तो कामाच्या गडबडीत असायचा. त्याचा घरचा आणि ऑफिसचाही फोन एंगेज लागायचा आणि कित्येक वेळा तो फोनवर सापडायचाच नाही. असं झालं की ती वेडीपिशी झाल्यासारखी वागायची. यातलं काहीही कोणाला सांगणं शक्य नव्हतं. मनोहरला जाब विचारणंही शक्य नव्हतं. तिचं हे गुपित इतरांपासून लपवण्याच्या प्रयत्नांमध्ये ती सर्वांपासूनच मनानं खूप खूप दूर गेली होती. कायम तणावाखाली असायची. तिच्या कामावर त्याचा थोडाफार परिणाम व्हायला लागला. कोर्स संपल्यावर सरावासाठी आणि थोडीफार माया जमवण्याच्या हेतूनं नयना तिथल्या कंपनीत 4 महिने काम करणार होती, पण तो बेत तिनं बदलला. मनोहरला आपल्या येण्याची तारीख न कळवता तिने धाडदिशी येऊन दाखल व्हायचं ठरवलं. आता कोणत्याही क्षणी नयना येऊन टपकेल हे कळल्यावर मनोहर हादरला होता. नाकातोंडात पाणी जायला लागल्यावर स्वतःचा जीव वाचवावा तसं त्यानं स्वातीला निर्ममपणे तोडून टाकलं. कधीतरी हे करायलाच हवं होतं असं म्हणत स्वतःच्या अपराधीपणाच्या भावनेवर त्यानं मलमपट्टी केली.
एकदाच फक्त त्यानं बाहेरच्या बोथवर जाऊन स्वातीला सगळ्या गोष्टींची पूर्ण कल्पना दिली आणि यापुढे फोन न करणंच कसं योग्य आहे असा फतवा काढला. नेहमीपेक्षा त्याचा स्वर त्या दिवशी तिलाच काय त्यालाही खूप तुटक वाटला. तिला काही बोलायला अवसर न देता त्यानं फोन ठेवून दिला. त्यानंतरही तिच्याशी बोलणं शक्यतो टाळण्याकडे त्याचा कल असायचा. कुठलाही संघर्ष त्याला कधीच नको असायचा. नयनाशी पंगा घ्यायची त्याची अजिबात इच्छा नव्हती. कसंही करून आता त्याला या प्रकरणातून सुटायचं होतं. नयना आल्यावर तिच्या प्रश्नांना उत्तरं देताना त्याच्या नाकी नव आले होते. स्वतःचं निरपराधित्व सिद्ध करण्यासाठी भ्याडपणे स्वातीवर ठपका ठेवून तो मोकळा झाला होता. तीच कशी त्याच्या मागे लागली होती. तो कामामुळे तिला कसं टाळू शकत नव्हता. जेवढ्यास तेवढं कसं वागत होता. या गोष्टी त्यानं परोपरीनं तिला पटवायचा प्रयत्न केला. आपल्या भयगंडाची त्याला एकीकडे चीड येत होती. स्वातीबद्दल खोटं नाटं सांगताना मनोमन तो स्वतःचा धिक्कार करत होता. आणि तरीही नयनापुढे नांगी टाकण्याखेरीज त्याला काही करता आलं नव्हतं. दादापुता करून कशीबशी नयनाची त्यांनी समजूत घातली. गाडी जरा रुळावर येत होती तेवढ्यात स्वातीचा फोन आला होता. खरं म्हणजे काही न ऐकता फोन ठेवून द्यायचा मनोहरला मोह झाला होता. पण स्वातीनं कळवळून गळ घातली म्हणून तो तिचं म्हणणं ऐकायला तयार झाला होता. तिच्या खचलेल्या आवाजातून तिच्या मनस्थितीची पूर्ण कल्पना येत होती. मध्यंतरीच्या काळात स्वातीच्या आईला म्हणे हृदयविकाराचा झटका येऊन ती वारली होती. आईच्या आपल्याकडून काही अवास्तव अपेक्षा नव्हत्या. तरी आईला आपण साधं सुखही देऊ शकलो नाही या भावनेनं स्वातीचं मानसिक संतुलन ढळलं होतं. स्वतःला ती अपराधी समजायला लागली होती आणि त्यातूनच तिला डिप्रेशन यायला लागलं होतं. नाईलाजानं तिनं मानसोपचार तज्ज्ञाकडे जायचा निर्णय घेतला होता आणि सध्या ती डॉक्टर श्रीवास्तवची ट्रीटमेंट घेत होती. सर्वात धक्कादायक आणि धोक्याची गोष्ट म्हणजे डॉक्टर श्रीनिवासनची म्हणे ती मनातलं सगळं काही बोलली होती. मनोहरनं स्वातीशी थोडा वेळ तरी भेटून बोलणं अतिशय आवश्यक होतं असं त्या डॉक्टर श्रीनिवासनचं म्हणणं होतं. अगदी मोजक्या शब्दात तिनं त्याला हे सगळं सांगितलं होतं. हे ऐकल्यावर त्याला अक्षरशः पळून जावंसं वाटलं होतं. त्यानं तिच्यासाठी थोडा वेळ काढावा अशी पुन्हा पुन्हा स्वातीनं विनंती केली होती. तिचं ते बोलणं ऐकून भीतीनं मनोहर गळाठून गेला होता. आता अंग झटकण्याखेरीज त्याच्यापुढे दुसरा पर्याय नव्हता. इथे सगळी परिस्थिती फार स्फोटक आहे. सध्या मी कसलाही चान्स घेणार नाही त्यानं भेदरलेल्या पण निसंदिग्ध शब्दात स्वातीला सांगितलं. प्लीज मी पुन्हा कधी अशी तुला विनंती करणार नाही. एवढं होऊन सुद्धा तुझं नाव मी इव्हन डॉक्टरनाही सांगितलेलं नाही. त्यांना मी ते सांगणारही नाही. फक्त आपण एकदा भेटूया. तुझ्या या अशा वागण्याचंही मला खूप टेन्शन आलं आहे असं डॉक्टरना वाटतंय. तिनं पुन्हा पुन्हा विनवलं होतं. सॉरी मी नाही काही करू शकत असं बोलून मनोहरनं फोन बंद केला होता. त्यानंतर त्यानं आपल्या ऑफिसच्या फोनला कॉलर आय डी लावून घेतला. तिचा नंबर दिसला की फोन उचलायचाच नाही आणि उचलला तर एंगेज टोन येईल असा ठेवायचा असा उपाय त्यानं शोधून काढला. मग काही काळ तिचे फोन येणं बंद झालं. मनोहर निश्चिंत झाला असताना 4 महिन्यांनी तिचा शेवटचा फोन आला होता. यावेळी कॉलर आय डीवर तिच्या घरचा किंवा ऑफिसचा नंबर नव्हता. त्यामुळेच अनवधानाने मनोहरनं फोन घेतला होता. तू आज जर फोन बंद केलास ना तर मी तुझ्या घरी फोन करीन आणि नयनाशीच बोलीन. माझं म्हणणं तुला आज ऐकायलाच हवं खुंचीपणे स्वाती म्हणाली होती. ठीक आहे बोल पण मला फार वेळ नाही. कपाळावरचा घाम पुसत मनोहर म्हणाला होता. माझ्याकडेही वेळ कमीच आहे. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवंय. ते मिळालं की मी तुझ्या वाटेला जाणार नाही. तू माझ्याशी असा का वागलास? आपल्यामध्ये जे काही घडलं त्याला तुझ्या लेखी काय किंमत होती हेच मला कळत नाही आहे. आय वॉज ऑन द ब्रिंक ऑफ सुइसाईड. आय ऑलमोस्ट किल्ड मायसेल्फ. माझ्या डॉक्टरना हेच टाळायचं होतं. पुन्हा असं काही माझ्या हातून होऊ नये अशी डॉक्टरांची इच्छा आहे. म्हणून आपलं भेटणं आवश्यक आहे. मला काही प्रश्नांची उत्तरं हवीच आहेत. आपण कधीतरी भेटू. आत्ता मी गडबडीत आहे असं निर्ढावलेपणाने मनोहरनं म्हटलं. माझा आता तुझ्यावर मुळीच विश्वास नाही आहे पण तरी मी वाट पाहीन. आपल्यातलं नातं कधीच सवंग नव्हतं असं मला अजूनही वाटतं. आपल्यातल्या त्या नात्याला स्मरून तू तुझा शब्द पाळशील असं मी गृहीत धरते. माझ्या दृष्टीनं आपल्या नात्याबद्दलचं तुझं मत समजणं किती महत्त्वाचं आहे मी सांगू तुला? तिनं विचारलं होतं. हो. या प्रश्नाचं उत्तर तू मला दिलं नाहीस तर माझ्या पिंडाला कावळा शिवणार नाही. अँड आय मीन इट ती म्हणाली होती. प्लीज असं चुकूनही बोलू नकोस. मी नक्की भेटेन. आपणहून फोन करू तो म्हणाला होता.
पण मनोहरनं तिला कधीच फोन केला नाही. आपण फोन करणार नाही आहोत याची त्याला तसं बोलता नाही खात्री होती. त्याच्या सुदैवानं त्यानंतर स्वातीनं कधीही मनोहरशी संपर्क करायचा प्रयत्न केला नाही. पुढे कधीतरी तिचं पुण्यातल्या कोणा एका विधूर डॉक्टरशी लग्न झालेलं मनोहरच्या कानावर आलं. त्याची उरली सुरली भीती त्या बातमीनं नाहीशी झाली. आता स्वाती आपलं काहीच वाकडं करणार नाही, करू धजणार नाही अशी त्याची खात्री पटली होती. त्यामुळेच तिच्या कॅन्सरची बातमी कळल्यावर आपल्या सुप्त मनानं त्याची धास्ती घेतली आहे हे त्याच्या ध्यानात आलं नव्हतं. आपल्या भीतीदायक स्वप्नांचा संबंध स्वातीच्या त्या शेवटच्या संभाषणाशी आहे हे आत्ता त्याला अचानक कळत होतं. आपल्याला आपल्या सुप्त मनातल्या भीतीचं स्वरूप कळल्यावर आपली स्वप्न थांबतील अशी मनोहरची कल्पना होती. त्याच्या परीनं त्यानं त्याच्या कमकुवतपणाचं विश्लेषण केलं होतं. जुन्या पान्या गोष्टीत अडकून पडणाऱ्या मनाला शांत करण्यासाठी बुद्धिनिष्ठपणे स्वतःच्याच विचारांचा कीस पाडला होता. तरीही दर 4 दिवसांनी स्वप्न पडतच राहिली. शेजारी राहणाऱ्या देशपांड्यांचे कोणी गुरु होते. त्यांच्या सल्ल्याप्रमाणे झोपण्यापूर्वी कसले कसले जपही करायला लागला तो. तरीही हट्टी आणि लोचट मुलासारखी ती स्वप्न त्याची पाठ सोडायला तयार नव्हती. आता तर खरोखरचे कावळे पाहूनही मनोहरच्या अंगावर सरसरून काटा यायला लागला होता. सुभाषकडे पुन्हा जाऊन काही सांगायची त्याला धास्ती वाटत होती. सुभाषने दिलेल्या रेस्टिलच्या गोळ्यांचा डोस मनोहरनं त्याला न विचारताच आता वाढवला, पण परिणाम शून्य. अंधारा भुयारातून बाहेर पडायचा मार्ग अचानक सापडावा तसा एक दिवस त्याच्या मनात विचार आला. जिच्या शब्दामुळे आपली ही दयनीय अवस्था झाली आहे तिलाच आपण शरण जायला हवं. पण तिला सांगायचं काय? तिला सांगायसारखी एक जरी सबब आपल्यापाशी असती तरी आपण तिला असं टाळलं नसतं. तिच्यासमोर उभं राहून तिला धडधडीत खोटी कारणं सांगणंही जमणार नाही. स्वातीनं कोणतीही वावगी मागणी केली नव्हती. गळ्याशी आलं म्हणूनच नाईलाजानं त्याला थोडा त्रास दिला होता आणि तेव्हाही त्याचं हित जपलं होतं. एक द्वाड मन स्वतःचंच खरं आहे हे पटवायचा अट्टहास करत होतं. ते म्हणत होतं ती काही सती सावित्री लागून गेली नाही, सगळं समजून उमजून तिनं ते नातं पत्करलं होतं, तेव्हा आता आपल्याला दोष देण्याचा तिलाही काही अधिकार नाही आहे. पण ती आपल्याला कसलाच दोष देत नव्हती, भांडत सुद्धा नव्हती. फक्त ज्या बाबतीत आपणच तिला मदत करू शकलो असतो अशा गोष्टीत आपल्याला त्रास होऊ न देता गुपचूप मदत मागत होती. तेवढाही तिचा आपल्यावर हक्क नव्हता. मग पूर्वी आपल्याला तिच्याबद्दल उत्कटतेनं जे वाटलं होतं ते काय होतं? फक्त शारीरिक आकर्षण होतं? तिला वाटतंय तसा तो फक्त टाइमपास होता? आपल्या आयुष्यात तिला आणि त्या मंतरलेल्या दिवसांना तेवढाच अर्थ होता का? ह्या कल्पनेचाच तर तिला सर्वात जास्त त्रास झाला असेल. काय करावं? आपण भेकड, स्वार्थी आणि लबाड आहोत हे कबूल करून टाकावं तिच्यापाशी. स्वातीची सपशेल माफी मागून तिच्या ऋणानुबंधातून मोकळं करण्याची तिला विनंती करावी. पण त्याला धीर होत नव्हता. स्वातीसमोर उभं राहायची जेवढी धास्ती वाटत होती तेवढीच नयनाला काही कळेल की काय याची धास्ती वाटत होती. स्वाती कुठे असते याची नयनाला माहिती नव्हती, पण तिला आपल्या जाण्याविषयी काय सबब सांगायची हाही एक प्रश्न होता. एकदा पुण्याला येऊन भेटून जा असा बरेच दिवसापासून मोठ्या मावशींचा लकडा चालू होता. ते कारण नयनाच्या तोंडावर फेकता आलं असतं. ज्या दिवशी त्यानं त्या मिसेस रावना गाठून स्वातीचा पत्ता घ्यायचा आणि स्वातीकडे प्रत्यक्ष जाऊन भेटायचं असं ठरवलं त्या रात्री मनोहरला 2 तास चांगली झोप लागली आणि स्वातीची माफी मागितल्यावर आपला त्रास संपणार आहे याची त्याला खात्री पटली. मग काय हरकत आहे थोडा कमीपणा केला असा त्याने विचार केला. मिसेस रावची बसची वेळ आणि स्टॉप साधून मनोहरनं तिची पुढच्याच आठवड्यात गाठ घेतली. सहज इकडचं तिकडचं बोलता बोलता विचारल्यासारखा स्वातीचा पत्ता आणि फोन नंबर विचारून घेतला. तिच्या तब्येतीची चौकशी केली. घरी आल्यावर आपल्याला येत्या विकेंडला पुण्याला जायला लागेल असा बेतही जाहीर केला. पुण्यात गेल्यावर आपण भेटायला येत असल्याचा स्वातीला त्यानं फोन केला तेव्हा तिच्या प्रतिक्रियेविषयी मनोहर साशंक होता. पण तो धोका पत्करण्याखेरीज त्याच्यापुढे पर्यायी नव्हता. पूर्वीच्या कोणत्याच घटनांची आणि कडवटपणाची पुसटशीही जाणीव फोनवर बोलताना स्वातीनं मनोहरला करून दिली नाही. स्वतःची त्याला लाज वाटली आणि सुटल्यासारखंही वाटलं. तो तिच्या घरी गेला तेव्हा कामवाली बाई आणि स्वाती अशा दोघीच घरी होत्या. तिचा नवरा किंवा आणखी कोणी घरी नाही म्हटल्यावर मनोहरला बरं वाटलं. स्वातीचा चेहरा बराच ओढल्यासारखा दिसत होता. डोळ्याभोवती काळी वर्तुळं उमटलेली जाणवत होती.
केस बरेच पिकले होते, विरळ झाले होते. वय एकदम 10-12 वर्षांनी वाढल्यासारखं वाटत होतं. पण तोंडावर दुःखाची, काळजीची यत्किंचितही छटा नव्हती. डोळे शांत होते. स्मित करत ती म्हणाली, शेवटी आज योग होता आपल्या भेटीचा. मनातला गोंधळ लपवायचा मनोहरनी एक असफल प्रयत्न केला आणि म्हणाला, मिसेस राव मध्ये भेटल्या होत्या, त्यांच्याकडून तुमच्या आजाराचं कळलं. मला पुण्याला यायचंच होतं, त्यांच्याकडून पत्ता. हो, मला तिचा फोन आला होता, पण खात्री नव्हती तुम्ही याल अशी. शेवटचं वाक्य बोलताना स्वातीचा चेहरा क्षणभर कडवटला. त्याकडे दुर्लक्ष करत मनोहरनं विचारलं, कशी आहे आता तब्येत? मिसेस राव म्हणत होत्या की तुम्ही ट्रीटमेंट घ्यायची नाही असं ठरवलंय. हो, उगाच सगळं प्रोलांग करून स्वतःला आणि इतरांना त्रास द्यायची माझी इच्छा नाही आहे. एकदा आपल्या वाट्याला काय आलंय हे कळल्यावर सरळ त्याला तोंड द्यायचं असं मी ठरवलंय. तिनं उत्तर दिलं. तिचं हे बोलणं व्यर्थी आहे असं मनोहरला वाटून गेलं. स्वातीच्या चेहऱ्यावरनं मात्र तसं काही दिसलं नाही. डॉक्टर कर्णिकांना हे पटतंय? मनोहर काही स्वातीला तिच्या निर्णयापासून परावृत्त करायला आला नव्हता, पण आपल्या विषयाला सुरुवात कशी करायची हे त्याला न कळल्यामुळे त्यानं हे प्रास्ताविक केलं होतं. स्वातीनं ताटकन विचारलं, त्याच्याशी तुमचा काही संबंध आहे का? मला तरी तसं अजिबात वाटत नाही. लेट अस लिव्ह हिम अलोन. लेट अस लिव्ह हिम आउट ऑफ दिस डिस्कशन. ही तुमची सदिच्छा भेट आहे असं मी समजू का, की इतर काही बोलायचं आहे तुम्हाला माझ्याशी कामाचं? तिनं विचारलं. काम असं नाही, पण तुमच्या मनापासून माफी मागायला आलोय मी. त्यालाही आता उशीर झाला असं मला वाटतं. म्हणजे मी दाताच्या कण्या करून विणवत असताना तुम्ही पाठ फिरवली होती, त्याबद्दलच जर आत्ता बोलत असाल तर. मान्य आहे मला, पण आज खरं खरं सांगणार आहे. तुमच्या आजाराचं कळलं आणि शेवटचं फोनवरचं तुमचं बोलणं आठवलं, मग चैन पडेना. नैनाला अर्थातच यातलं काही माहीत नसेल. असाच एक दिवस मी सांगत होते तेव्हाही तुम्हाला काढता आला असता. ओके, ठीक आहे, बोला काय बोलायचं ते. स्वाती निर्ममपणे म्हणाली. त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात की माझ्या वागण्याचं कारण कळलं नाही तर तुमच्या पिंडाला कावळा शिवणार नाही, राईट? ओ, आणि मी ही आता अशी मृत्यूपंथाला लागलेली म्हणून तुम्ही भेटायला आलाय? तिनं विचारलं. अगदी तसंच नाही. खरं ते कबूल करायची मनोहरला शरम वाटली, पण त्याच्या रंग उडालेल्या चेहऱ्यानं आणि भेदरलेल्या डोळ्यांनी त्याची मनस्थिती उघड केली. स्वातीला त्याच्या त्या भीतीची गंमत वाटली. मनात आलं की ती भ्याड माणसावर एकेकाळी आपण जीवापाड प्रेम केलं. ती जोरात हसली. तिच्या संभाव्य प्रतिसादाविषयी मनोहरला काहीच तर्क करता येत नव्हता, पण काहीही झालं तरी ती अशी मोठ्यानं हसेल हे त्याला अपेक्षित नव्हतं. माझा तो एक भावनिक वेडेपणा होता त्यावेळी. मी तर केव्हाच विसरूनही गेले होते. तुम्हीही विसरून जा. अहो, मरणानंतर जाणाऱ्याला काही कळतं की नाही याबद्दल सुद्धा आत्ता माझ्या मनात शंका आहे. आणि जेव्हा करायला हवी होती तेव्हा माझी काळजी केली नाही. आता तर ती करायची काही गरजही नाही आहे. आपल्याला मरणोत्तर त्रास होईल या काळजीनं मनोहर आपला धपापणारा जीव मुठीत धरून इकडे आला आहे अशा गैरसमजुतीमुळे. स्वाती म्हणाली, माझी खूप मोठी चूक झाली. मी तसं वागायला नको होतं, तुम्हाला एकटं सोडायला नको होतं. प्लीज मला माफ करा. हे बोलताना मनोहरच्या देहबोलीनं त्याचा घात केला. मनोहर आजही आपली काळजी करत नाहीये, तर स्वतःसाठी तो घाबरलाय हे स्वातीला कसं कोणास ठाऊक, पण एकदम लक्षात आलं. आपला आत्मा त्याला पुढे त्रास देईल अशा भीतीत हा भेकड स्वतःला वाचवण्यासाठी इथे आलाय हे तिला समजलं. ती कडवटून म्हणाली, चूक तुमची कधीच नव्हती हो, माझी होती. मी तुम्हाला समजून घेण्यात फार कमी पडले. माझ्या मनात बनवलेल्या तुमच्या प्रतिमेवर मी वेड्यासारखी प्रेम करत राहिले. मला तुमच्यात जे गुण हवेसे वाटत होते ना ते तिथे उगीच आरोपत राहिले. मला दिसत होता तसे तुम्ही कधीच नव्हतात. तुमच्याकडे मला देण्यासारखी कोणतीही स्पष्टीकरणही नव्हती. स्वतःची कातडी बचावण्याखेरीज दुसरा हेतूही नव्हता. मला हे सगळं कळायला वेळ लागला. आता मात्र मला तुमची चांगली ओळख पटली. तुमच्या बाजूनं प्रेम बिम नव्हतंच, फक्त एकतर्फी प्रेम होतं, तेही समाजानं मान्य केलेल्या चौकटीबाहेरचं. माझी चूक मला कळली आहे, तेव्हा घाबरू नका. माझ्यापासून तुम्हाला याआधीही कधी धोका नव्हता आणि मी मेल्यावर तर हे इथले रागलोक बरोबर घेऊन जायची मला मुळीच इच्छा नाहीये. तिच्या त्या आश्वासनामुळे तो बराच निश्चिंत झाला.
तरीही आपल्या हातून तिच्यावर कसा अन्याय झाला आणि त्याबद्दल त्यानं स्वतःला कसा त्रास करून घेतला हे अळवून अळवून तो सांगत राहिला. तेवढ्यात कामवाल्या बाईनं चहा आणला. चहा घेता घेता ऑफिसमधल्या जुन्या सहकाऱ्यांची स्वातीनं जुजबी चौकशी केली. मनोहरनंही तिथल्या काही घडामोडी सांगितल्या. तो जायला निघाला तेवढ्यात स्वातीला काय वाटलं कोण जाणे. तिनं त्याला विश्वासात घेतल्यासारख्या आवाजात म्हटलं, आत्तापर्यंत मी मनातल्या इतक्या गोष्टी तुमच्याशी बोलले आहे की तुमच्याशी मनातलं काहीही बोलायला संकोच वाटत नाही. आणि तुम्ही कुठे काही बोलणार नाही याची खात्री आहे. म्हणून एक सांगते. काय बोलायचंय? मी कोणालाही सांगणार नाही. स्वातीची शेवटची इच्छा जणू काय आपण पूर्ण करत आहोत अशा थाटात त्यानं विचारलं. मी ट्रीटमेंट का नाकारली हे तुम्हाला सांगते. वर्षापूर्वी मला कॅन्सर आहे हे कळलं आणि कसल्या कसल्या टेस्ट सुरू झाल्या. फार पेनफुल असेल ना ते सगळं. त्याच्या त्या भाबड्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत ती म्हणाली, त्यात काय निघालं माहितीये? तुमच्याकडे बोलून मनाला हलकं वाटेल म्हणूनच मी सांगते. हे HIV पॉझिटिव्ह निघालंय. कसं आणि केव्हा इन्फेक्शन झालं, किती काळ मी ते स्वतःच्या शरीरात बाळगलं कळतच नाहीये मला. मला सांगा, अशा परिस्थितीत ट्रीटमेंट घेण्यात काय अर्थ आहे? जे जे वाट्याला आले ते आता फक्त भोगायचं. मनोहरला हे सगळं खूप अनपेक्षित होतं. तो अवाक झाला. त्यावर सांत्वनपर बोलण्यासारखंही त्याच्याकडे काही नव्हतं. तिच्या समोरून केव्हा एकदा बाहेर पडतोय असं त्याला झालं. तिच्या समोरच्या 3 फुटावरच्या खुर्चीवर बसणंही त्याला आता कठीण वाटायला लागलं. धीर सोडू नका अशा अर्थाचं काहीतरी गुळमुळीत बोलून तो तिथून सटकला. इकडे स्वाती विचार करत होती आपल्या बोलण्याचा नेमका अर्थ आणि मनोहरला स्वतःला त्यातून असणारी गर्भित धमकी त्याला केव्हा कळेल. 1 तासाने, 2 तासाने की 2 दिवसांनी? जेव्हा केव्हा ती कळेल तेव्हा त्याच्यासारखा घाबरट माणूस त्याची शहानिशा करायलाही धजावणार नाही. हे असं काही त्याला सांगायचं असं स्वातीनं आधीपासून योजलेलं नव्हतं. मनोहरला ही कपोलकल्पित गोष्ट आपण का सांगितली हे तिच्या स्वतःच्याही आकलनाच्या पलीकडचं होतं. आपल्यामध्ये खोलवर दडून बसलेल्या त्या सूड भावनेची क्षणभर तिला भीती वाटली. अचानक तिला तिची स्वतःची खरी ओळख झाली होती. ज्याला ती इतके दिवस उदात्त भव्य दिव्य प्रेम समजत होती ते नेमकं काय होतं याविषयी आता ती स्वतः साशंक झाली. पुण्याच्या एशियाड स्टँडवर पोचेपर्यंत मनोहरच्या मनातली स्वप्नांची आणि कावळ्यांची धास्ती मावळली होती. स्वातीनं त्याला त्या तिच्या वचनातून मुक्त केलं होतं, पण आत कुठेतरी नवी भीती अंकुरत होती. यापुढे HIV पॉझिटिव्हचा नवा भोंगा त्याच्या मेंदूला कुरतडणार होता. आता त्याला नुसत्या स्वप्नातच नव्हे तर दिवस रात्र जागेपणीही छळणार होता तो भोंगा. HIVच्या लागणीची भीती. पण ते त्याला अजून कळायचं होतं.